अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय। वैराग्य मूर्ति गाडगे महाराज की जय। परम पूज्य श्री संत अच्युत महाराज की जय। भाविक भक्तांनो, परम पूज्य श्री संत अच्युत महाराज यांचा जन्मशताब्दी उत्सव हा दिनांक 20 जानेवारी 2024 ते 28 जानेवारी 2024 हे 8 दिवस परमपूज्य महाराजांचं जन्मगाव वरुड या ग्रामी संपन्न होतोय। आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की हा उत्सव साजरा करण्याचा आपण साधारणतः 1 वर्षाच्या पूर्वी ठरवलं आणि या उत्सवाच्या तयारीला लागलो। या उत्सवातला सगळ्यात एक मोठा भाग होता तो म्हणजे ओम अच्युताय नमः हा 100 कोटी नामजप करणे। आणि नागपूर सत्संग मंडळाचं मला आज अभिनंदन करायचं आहे, कारण ज्यावेळेला आपण हा 100 कोटी नामजप करायचं ठरवलं त्यावेळी आपण नागपूर सत्संग मंडळ 25 कोटी नामजप करेल असा संकल्प केला होता। आणि कालच ही सगळी माहिती जमा करणारे आपले अच्युत महाराजांचे परमभक्त आपले गुरुबंधू दिनकरराव बेंडे यांनी सगळ्या ग्रुपवर टाकलेलंच आहे की नागपूर सत्संग मंडळाने 30 कोटी नामजपाचा टप्पा पूर्ण केलेला आहे। त्यामुळे श्री संत अच्युत महाराज सत्संग मंडळ नागपूरचा अध्यक्ष या नात्याने मी सर्वप्रथम नागपूरच्या अच्युत परिवाराचं खूप खूप अभिनंदन करतो। भाविक भक्तांनो, न भूतो न भविष्यती असा हा जन्मोत्सव आपल्याला वरुड ग्रामी साजरा करायचा आहे आणि त्या ठिकाणी भरगच्च कार्यक्रमाची आपण व्यवस्था केलेली आहे। या सप्ताहाची सुरुवात 20 तारखेला राज्यकर्त्यांच्या संमेलनाने होणार आहे आणि त्याला या देशाचे केंद्रीय मंत्री माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी उपस्थित राहणार आहे। बाबांची कर्मभूमी ज्या ज्या भागामध्ये राहिली त्या त्या भागातील राजकीय प्रतिनिधी देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। आणि 20 तारखेपासून सुरू होणारा कार्यक्रम रोज सकाळी महाराजांच्या पोथीचं पारायण, ग्रामगीतेचं चिंतन, 100 कोटी जो नामजप केलाय याचं 108 कुंडी महाअच्युत याग, तसंच दुपारी 3 ते 6 श्रीमद भागवतावरची प्रवचन आणि रोज संध्याकाळी 7 ते 10 कुठले ना कुठले वेगवेगळे कार्यक्रम, ज्याच्यामध्ये अजित कडकरेंचं गाणं आहे, पुरुषोत्तम पाटील महाराज राष्ट्रीय कीर्तनकार यांचं कीर्तन आहे, शिवलीलाताई पाटील पंढरपूर यांचं कीर्तन आहे, शिवा महाराज बारसकर यांचं कीर्तन आहे, नारायणदास पडोळे यांचं कीर्तन आहे। असे वेगवेगळे कार्यक्रम आपण, संत साहित्य संमेलन आहे, असे वेगवेगळे कार्यक्रम या 8 दिवसामध्ये ठेवलेले आहेत। या 8 दिवसातला सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे वंदनीय गुरु महाराजांचा जन्मदिवस, तो म्हणजे 27 जानेवारी 2024। या दिवसाची सुरुवात पुन्हा सकाळी महाराजांच्या पोथीच्या पारायणाने होईल आणि आपण हा जो अच्युत याग करतो आहे 108 कुंडी, याची पूर्णाहुती साधारणतः दुपारी 12च्या दरम्यान त्या ठिकाणी होईल। या दिवसातलं पुन्हा एक नवीन आकर्षण राहणार आहे। दुपारी 2 वाजता विदर्भातल्या महाराजांच्या समकालीन किंवा आज असलेल्या सगळ्या संतांचं संत संमेलन, या संत संमेलनाचं आचार्यपद परमपूज्य श्री संत जितेंद्रनाथ महाराज देवनाथ मठाचे पीठाधीश्वर भूषवतील। रुक्मिणी पीठाचे राजराजेश्वर माऊली सरकार त्या ठिकाणी त्या संत संमेलनामध्ये भाग घेतील। मग भानुदास महाराज, त्याच्यानंतर शंकर महाराज, सयाजी महाराज, या परिसरातील सर्व संत आणि या आपल्या महाराजांचं कार्यक्षेत्र ज्या ज्या भागामध्ये होतं त्या त्या भागात जे ज्या धार्मिक स्थळ आहे, मग टाकरखेडा असो, विठ्ठल रुक्मिणी मंदिर कौंडण्यपूर असो, आर्वीचं मायबाई देवस्थान असो, तात्याजी महाराज देवस्थान असो, या सगळ्या संस्थांच्या अध्यक्षांना देखील या कार्यक्रमाचं निमंत्रण असेल। जे 27 तारखेला दुपारी 2 वाजेपासून 4:30 वाजेपर्यंत हे संत संमेलन चालेल। 4:30 वाजता आपल्याच गुरुभगिनी सौ वर्षाताई मुलमुले यांचं महाराजांच्या चरित्रावरचं कीर्तन सुरू होईल। आणि बंधूंनो, 5:35 27 जानेवारीला हा महाराजांची ही जन्मवेळ आहे। वर्षाताईंचं कीर्तन हे 5:35 संपेल। त्यावेळी एक मोठा जन्मोत्सव, एक मोठा उत्सव, गुलाब उधळला जाईल, गुलाबाच्या पाकळ्या उधळल्या जाईल, मोठा हर्षोल्लास त्या ठिकाणी तयार केला जाईल आणि महाराजांचा जन्मोत्सव आपण 5:35 त्या ठिकाणी साजरा करू। वंदनीय महाराज देहरूपाणी ज्यावेळी होते त्यावेळी आपला स्वतःचा वाढदिवस ते रेवस्याला करायचे।
ब्रह्मचारी देवस्थानमध्ये, आणि तिथे ते शिशुदिन म्हणून साजरा करायचे. तीच परंपरा आपण याही वेळी कायम ठेवणार आहोत. वरुड आणि वरुडच्या परिसरातील 3 वर्षाच्या आतील बालकांच्या मातांचा, शिशु मातांचा आपण त्या ठिकाणी सत्कार करणार आहोत. तिला साडी चोळी देणार आहोत आणि या बालकांना त्यांचे कपडे देणार आहोत. 100 शिशूंचा आणि 100 शिशु मातांचा सत्कार हा त्या दिवशी होईल. आणि त्यानंतर आपले जे वेगवेगळ्या गावी श्री संत अच्युत महाराज सत्संग आहेत, या सर्व सत्संगातल्या पदाधिकाऱ्यांचा देखील त्या दिवशी सत्कार होईल. त्यानंतर 28 तारखेला सकाळी भव्य अशी शोभायात्रा वरुड ग्रामी निघेल आणि या शोभायात्रेनंतर काल्याच्या कीर्तनाने एका मोठ्या महाप्रसादाने, ज्यामध्ये किमान 50,000 भाविक महाप्रसाद घेतील, अशा प्रकारचा भरगच्च कार्यक्रम बंधूंनो आहे. मी आपल्याला या कार्यक्रमाचं, आपण सगळ्यांनी मला अध्यक्षपद दिलंय, त्यामुळे या उत्सव कार्यक्रमाचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्याला जसं जमेल तसं या सर्व कार्यक्रमामध्ये आपण वरुड ग्रामी यावं. आपल्या राहण्याची, आपल्या त्या ठिकाणी निवासाची, कार्यक्रमाच्या ठिकाणी आणणे नेण्याच्या वाहन व्यवस्थेची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी वरुडच्या लोकांनी केलेली आहे. परंतु हे सगळं करत असताना आपल्या लक्षात येईलच की एवढा मोठा भरगच्च हा जन्मोत्सव न भूतो न भविष्याची आपल्याला साजरा करायचा आहे, तर याकरिता आर्थिक बाब देखील महत्वाची आहे. ज्या वेळेला आपण अच्युत नामाचं जप करायला घेतला होता, त्यावेळेला साधारणतः आपण असं भक्तांना आवाहन केलं होतं की आपण 1 माळ करावी. 1 माळ म्हणजे 108 अच्युत नाम जप होतो आणि एका माळेचे साधारणतः 1 रुपया भाविक भक्तांनी जर दिला तर अशा 1 कोटी माळा होणार होत्या. या कार्यक्रमाचा खर्च भाविक भक्तांनो 50 लाखापेक्षा जास्त आहे. माझी विनंती आहे की आता वेळ येऊन पोहोचलेली आहे. आता साधारणतः फक्त 1.5 महिना या कार्यक्रमाला शिल्लक राहिलेला आहे. तरी ज्या ज्या भाविक भक्तांनी ह्या नामजप यज्ञामध्ये सहभाग घेतलेला आहे, हा वर्षभर नामजप यज्ञ केलेला आहे, त्या सगळ्या भाविक भक्तांना विनंती करतो की आपण आपल्या मनामध्ये या जन्मोत्सव उत्सवासाठी देणगी देण्यासाठी काही संकल्प केला असेल. जो काही आपण संकल्प केला असेल तो संकल्प आपण ज्या ज्या गावी राहत असाल त्या त्या गावच्या सत्संग मंडळाचे जे आपले पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे आता आपण लगेच जमा करा, जेणेकरून जन्मोत्सव समितीला पुढील कार्यक्रम करत असताना त्याचा उपयोग होईल. मी नागपूरकर जनतेला, नागपूर सत्संग मंडळाचा अध्यक्ष या नात्याने देखील विनंती करतो की माननीय बक्षी काका, राजाभाऊ बक्षी आणि माननीय दिनकरराव बेंडे यांच्याकडे आपण या जन्मोत्सव उत्सवाची वर्गणी जमा करावी. नागपूरकर जनतेने या जसं नामजपामध्ये 30 कोटी नामजप केलाय, त्याचप्रमाणे या जन्मोत्सव उत्सवामध्ये 10 लाख रुपयाचा निधी अर्पण करू असा आपण संकल्प केला होता. मला सांगताना आनंद होतो की त्यापैकी जवळजवळ 6.5-7 लाख रुपये आपण जमा देखील केले आहेत. त्यामुळे मी आज आपल्याला आव्हान करू इच्छितो आणि आपले अभिनंदन करतो की 30 कोटी नामजप आपण पूर्ण केला. हा टप्पा गाठला. उरलेल्या दिवसामध्ये याहीपेक्षा पुढे जाऊ. आणि मला पुन्हा सांगताना आनंद होतो की हा जो 100 कोटीचा नामजप आपण करायला घेतला होता, त्यापैकी 98 कोटी नामजप हा पूर्ण झालेला आहे. केवळ 2 कोटी नामजप शिल्लक आहे. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये तो पूर्ण होईल. परंतु नामजप करणाऱ्या आपल्या सद्भक्तांनी जो या कार्यक्रमासाठी देणगीच्या रूपाने जो संकल्प केला होता, ती देणगी आपण त्वरित राजाभाऊ बक्षी आणि माननीय दिनकरराव बेंडे यांच्याजवळ जमा करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा या जन्मोत्सव उत्सव समितीचा अध्यक्ष या नात्याने 20 तारखेपासून 28 तारखेपर्यंत आपल्या आयुष्यातला, आपल्या गुरुचा हा सगळ्यात मोठा उत्सव त्या ठिकाणी होणार आहे. या उत्सवाचे याची स्वरूपी आपण त्याचा अनुभव घ्यावा असं मी आपल्याला विनंती करतो. आणि जास्तीत जास्त संख्येने वरुड या गावी आपण या 8 दिवसामध्ये आपल्याला जसं जमेल तसं यावं. पण किमान 27 तारखेला महाराजांच्या जन्मदिनी तरी वरुड ग्रामी आणि दुसऱ्या 28 तारखेला होणाऱ्या काल्याच्या वेळी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी आपल्याला विनंती करतो. ज्या भाविक भक्तांनी नामजपामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांनी नामजपाची आहुती टाकण्याकरिता, आपण वर्षभर जप तर केलेलाच आहे, परंतु ही नामजपाची आहुती टाकण्याकरिता देखील वरुड ग्रामी आपण जो अच्युत जाग करतोय त्या अच्युत जागामध्ये सहभाग घ्यावा हे आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.